पुणेकरांना आणि आम्हाला सगळ्यांना कौतुक वाटणारा स्तुत्य असा कार्यक्रम सकाळनी घेतलेला आहे अभिजित पवारांच्या या इनिशिएटिव्हमुळे. सकाळ माध्यम ग्रुपनी आज जे यामधलं सगळं निरीक्षण केलंय तर आम्ही सन्माननीय अभिजित पवार यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करते. आणि दैनिक सकाळने जो पुढाकार घेऊन जे आज पुणेकरांना एक नवीन क्रांती केलेली आहे त्यावर निश्चितपणे पुणेकर धन्यवाद देत आहे. फीडबॅक पण अतिशय चांगला आहे. तर आज पुणे बस डे यशस्वी झालेला आहे, परंतु पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न आता अत्यंत गंभीर झालेला आहे आणि यावरच आपण चर्चा करणार आहोत. यावर तोडगा काढण्यासाठी सकाळ माध्यम समूहाचा हा उपक्रम आणि अशा या वाढत्या वाहतुकीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आता आहेत वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार. आपण त्यांना विचारूया तर पुण्यातल्या वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर आपण काय आणि कशा प्रकारे तोडगा काढू शकतो. देखिए, जब कोई प्रोग्रेस होती है खास करके अर्बन एरिया में तो आपको उसकी कीमत चुकानी पड़ती है. तो अभी धीरे धीरे जो प्रोग्रेस हो रही है, इंडस्ट्रियलाइजेशन, अर्बनाइजेशन, तो गांव के लोग शहरों में आए जा रहे हैं. तो वो प्रोग्रेस से शहरों में उसका प्रभाव पड़ेगा, उसका फ़र्क पड़ेगा. पॉपुलेशन बढ़ रही है, एंक्रोचमेंट्स बढ़ रही हैं, जो प्रेशर्स हैं यूटिलिटीज़ के, चाहे आप हाइड्रोलिक लाइन लो, सीवरेज लाइन लो, इलेक्ट्रिक सप्लाई, वो बढ़ रहे हैं. गाड़ियों की ऑक्यूपेंसी बढ़ रही है. तो नेचुरली जो बड़े बड़े मेट्रो शहर हैं उनको इसके लिए तैयारी करनी पड़ेगी. पण पुण्यातली सार्वजनिक वाहतूक आपण आणखी सक्षम कशी करू शकतो जेणेकरून जास्तीत जास्त लोक या सार्वजनिक वाहतुकीकडे वळू शकतील. जैसे विदेशों में, वेस्टर्न कंट्रीज़ में, जापान वगैरह में, वहाँ पे उन्होंने शहरों की प्लानिंग बड़ी साइंटिफिक तरीके से की गई. अभी भी जैसे मुंबई में MMRDA जो है वो 1967 में आ गई थी और 75 में अच्छी पोजीशन में आ चुकी थी. लेकिन पूना जो थी PMRDA जो कि पहले आ जानी चाहिए थी वो अभी तक आई नहीं है. तो इस तरह करते करते क्योंकि हमने साइंटिफिक प्लानिंग नहीं होने दी तो जो शहर थे वो अपने आप ही बढ़ते गए जिस तरह मर्जी, जहाँ पे मर्जी, कभी FSA कम, कभी FSA ज़्यादा, गलियाँ, रास्ते पूरी कि भी कल को यहाँ पे रोड बढ़ेगी, कोई कुछ होगा, वो कुछ उसकी प्लानिंग नहीं करी गई. तो अभी जब टाइम आया तो इतनी कीमतें बढ़ चुकी थी, इतनी एस्केलेशन कॉस्ट हो गई थी कि वो लोग उसको कर नहीं पाए. उसके हाथ में पकड़ में नहीं आता क्योंकि बजट की हमेशा प्रॉब्लम रहेगी. अब पूना जो है एक बहुत ही 9th लार्जेस्ट सिटी है देश का, 9 नंबर पे. और अभी जिस तरह उसकी एक्सपेंशन हो रही है, सारे बड़े बड़े एजुकेशन हब, रिसर्च हब्स, इंडस्ट्रीज, तो उसके लिए हमें बड़ी एक MMRDA की तरह एक प्लानिंग अथॉरिटी बना के उसकी साइंटिफिक प्लानिंग करनी पड़ेगी. अनफॉर्चुनेटली पूना में क्या है, पूना म्यूनिसिपल कॉरपोरेशन अलग है, पिंपरी चिंचवड़ अलग है, डेहू रोड अलग है, कंटोनमेंट अलग है, बहुत सारे जो डिसिप्लिन्स हैं तो उनका फिर तालमेल नहीं हो पाता. तो देयर हैज़ टू बी वन बॉडी, यूनिफाइड बॉडी, अगर आप सच्चाई में ट्रैफिक और ट्रांसपोर्टेशन की प्रॉब्लम को टैकल करना चाहते हैं. तर आता आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी पोलीस संचालक डॉक्टर PS पसरीच्या. आपण त्यांना विचारतोय जसं तुम्ही म्हटलात सर, तसं रस्त्यांच्या प्लॅनिंगचे नेमके फायदे काय आहेत आणि त्यातून कितपत ट्रॅफिकच्या समस्या सुटू शकतात. फ्लायओव्हरबाबत तुमचं काय मत आहे. यार इसी फ्लाईओवर्स का एक ही फ़ायदा होता है कि जो क्रिटिकल जंक्शंस हैं जहाँ पे ट्रैफिक के कॉन्फ्लिक्ट्स बहुत हैं, कई रास्ते हैं, पेडेस्ट्रियंस हैं, सब कुछ है, तो आपका सिग्नल निकल जाता है. तो आप जो मेन ट्रैफिक है आपने उसको फ्लाईओवर से भेज दिया, और बाकियों को सिग्नल ज़रा थोड़ा सा इजी हो गया और लोगों को रास्ता वास्ता मिल गया साथ में करके. तभी मैं फिर बोलता हूँ बार बार, एक चीज़ से काम नहीं होगा. अगर आपने मान लो फ्लाईओवर बना लिया हाजी अली पे या किसी और जगह पे आपने, तो फ्लाईओवर बनाओ मेन ट्रैफिक के लिए ठीक है, पर जो नीचे का जो सिग्नल है उसको भी रैशनलाइज करो ताकि जो बाकी जो मूवमेंट्स हैं वो अच्छी हो जाएं. पेडेस्ट्रियन को ट्राई टू गिव देम सबवे दो उनको, या कोई सेफ क्रॉसिंग दो.
मतलब ये सब चीज़ें इकट्ठी होनी चाहिए। हम सिर्फ गाड़ी की ओर देखते हैं, सिर्फ कार की प्लानिंग करते हैं। हमें प्लानिंग करनी चाहिए, क्योंकि ट्रैफिक का मतलब है जो भी रास्ता यूज़ करता है तो पादचारी भी करता है, इज ऑल्सो इम्पॉर्टेंट, साइकिलिस्ट भी करता है, बैलगाड़ी हो हैंड गार्ड जहाँ पे हैं वो भी करते हैं। तो हमें पूरा ध्यान करके एक ओवरऑल प्लानिंग करनी चाहिए। दूसरा क्या है, प्रैक्टिकल और थ्योरेटिकल में फ़र्क होता है। मान लो मैं कंप्यूटर पे कैलकुलेशन कर रहा हूँ सिग्नल टाइम निकालने की, तो मैंने कंप्यूटर पे डाला कि पैडल रोड 3 लेन, लेकिन सच्चाई में वो 1.5 लेन है। तो आपने तो कंप्यूटर तो आपको 3 लेन बाहर भरोगे तो 3 लेन का ही जवाब देगा ना, इतना टाइम दो जी 40 सेकेंड। तो फिर वहाँ पे ट्रैफिक ऑफिसर, जो ट्रैफिक कमिश्नर्स हैं, जो कॉरपोरेशन के इंजीनियर्स हैं, उनकी अक्ल काम आती है कि भाई यहाँ पे 1.5 लेन ही है तो आप इतना दीजिए। वो कंप्यूटर नहीं कर सकता, वो लॉजिक आप कर सकते हो। मैं हमेशा बोलता हूँ, आप एसी रूम में बैठ के धारावी की प्लानिंग नहीं कर सकते। अगर धारावी की प्लानिंग करनी है तो गो टू धारावी, अंडरस्टैंड वो आदमी क्या सोचता है, क्या खाता है, कैसे सोता है। यू कांट टेल हिम आप जी आप लुंगफुंग सूप पी लो और साथ में चिल्ली चिकन ले लो, उसको भजिया ठीक लगेगा। तो हमें उसकी भजिया को सोचना है। जब तक हम वो सोच नहीं कर पाएंगे, हम अपनी रिकमेंडेशन अपने जेब में रखें तो बेटर रहेगा। हमारी गलती ही वही है कि जो प्लानर हैं, सब कुछ है, वो सेक्शन अफसर वो बनाता है, उसी का वो डिप्टी सेक्रेटरी के पास आता है, वो सेक्रेटरी के पास आता है, सब 2-2 लाइन मारते जाते हैं। तो जो रियल प्लॅनिंग है, जो बाय रियल एक्सपर्ट्स, वो नहीं हो पाता। नक्कीच, पण रस्त्याच्या वाहतुकीबाबत परदेशातही अनेक उपक्रम राबवलेले आहेत। आपण ते भारतामध्ये अंमलात आणू शकतो का? कारण आतापर्यंत अशा प्रकारचा प्रयत्न झालेला नाही, परंतु आता ते भारतामध्ये आणणं गरजेचं आहे, तर तसं होऊ शकतं का? जब दुनिया में चीज़ें सक्सेसफुल हुई हैं, वाई नॉट इन अवर कंट्री? पर क्योंकि कोई चीज़ सिंगापुर या जापान में सक्सेसफुल हुई तो आप इंपोर्ट करके वैसी की वैसी नहीं लगा सकते। आपको कस्टमाइज़ करनी चाहिए टू योर कंडीशंस। आप विजडम ले सकते हो अमेरिका से, जापान से, जर्मनी से, जहाँ से भी। उस विजडम का इस्तेमाल करो अपनी सोच से कि इंडियन कंडीशन में कौन सी चीज़ अच्छी बैठेगी। नक्कीच, परंतु या सर्व गोष्टींची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यासाठी कशाची गरज आहे? कारण लोक आणि प्रशासनानं एकत्र आलं तरच या सगळ्याची अंमलबजावणी होऊ शकते। ते कितपत महत्त्वाचं आहे? एजुकेशन इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट। मैं हमेशा बोलता हूँ, जनता के सहयोग के बगैर आपके सारे प्लान फट हो जाएंगे। ट्रैफिक मैनेजमेंट एंड कम्युनिटी इन्वॉल्वमेंट गो टुगेदर। आफ्टर ऑल आप किसके लिए बना रहे हो रूल? जनता के लिए। तो जनता का जो एक्सेप्टेंस लेवल है वो होना चाहिए। वो कब होगा? मैं जब जनता को सेंसिटाइज करूँगा, समझाऊँगा ये आपके हित में है, उनको कन्विंस करूँगा, उनके व्यूज़ लूँगा। सिर्फ मैंने सोच लिया तो तब भी ठीक नहीं है। अगर मैंने 10 चीज़ें बताई, अगर मुझे लगता है कि जनता की सुजेशन लेने के बाद 2 चीज़ों को मॉडिफाई करने की ज़रूरत है, तो मुझे बिल्कुल ओपन होना चाहिए। यू कैनॉट डोंट मैंने सोचा तो मैं बेस्ट हूँ क्योंकि मैंने PhD की है ट्रैफिक मैनेजमेंट में, ऐसा नहीं चलता। तो इसलिए अगर वो चीज़ें करेंगे हमें अच्छे रिजल्ट मिलेंगे। नक्कीच सर, तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे, परंतु पुणे बस डे या सकाळ माध्यम समूहाने राबवलेल्या उपक्रमाबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं? सरकारने जे आपली मोहीम काढलेली आहे पुण्याला, ते फार चांगली आहे। मला आनंद होत आहे की अशी मोहीम नेहमीही आम्हाला नेहमी ही काढली पाहिजे। कारण ज्यापर्यंत जनताला आम्ही चांगल्या रीतीने ब्रीफ करू शकत नाही, जर त्यांना बरोबर सेन्सिटाईज करू शकत नाही, त्यापर्यंत मला काही सफलता मिळणार नाही। तर मी तुम्हाला सर्वांना, पुण्याचे निवासियांना आणि सकाळचे ऑर्गनायझर्सला मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि जे काही माझी कधी आवश्यकता वाटली, तुम्हाला असं वाटतो की मी काय तुमचे उपयोगी होऊ शकतो, तर मी पुण्यासाठी कधीही नेहमीही तयार आहो। नक्कीच पसरी, तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, असे उपक्रम इतर शहरात राबवण्याची गरज आहे का? आज पुणे बस डेच्या निमित्तानं पुण्यामध्ये आम्ही हा प्रातिनिधिक स्वरूपाचा असा उपक्रम केलेला आहे, परंतु जर का इतर शहरामध्ये असा उपक्रम राबवायचा असेल तर ते साधारण कितपत शक्य आहे?
अशी योजना, अशी मोहीम, असे उपक्रम तुम्हाला दुसऱ्या शहरामध्ये सुद्धा घेतले पाहिजे. आणि त्यासाठी जर तुम्हाला काही आवश्यकता वाटली, जे काही तुम्हाला इनपुट्स पाहिजे, माझा सहयोग पाहिजे, माझा जे एक्सपिरियन्स आहे जर शेअर करायचे असेल तर मी नेहमी तयार आहो. आपण दुसऱ्या शहरामध्ये जाऊनसुद्धा अशी प्रकाराची जे उपक्रम आहे आपण आपले हात घ्यावा आणि लोकांना सुशिक्षित करा. आणि मला खात्री आहे की ज्या वेगाने आमची उन्नती होत आहे, आमची प्रगती होत आहे, ते आम्ही देशाला दुसऱ्या देशाचे बरोबर आणू शकेल. मला खात्री आहे. पण सर्वांच्या सहयोगाची आवश्यकता आहे. आणि सर्वांनी सर्व जे लोक जे आपल्याला देशभक्त बनतात, देशभक्तीचा तरीही फायदा होणार जर आम्ही सर्वांनी देशाची खातिर अशी चांगली सोच आम्ही तयार केली आणि ते रीतीने एकत्र मिळून जर आम्ही काम केलं. तर धन्यवाद पस्त्री, तुम्ही आमच्याशी एवढी छान चर्चा केलीत आणि आपली मतं परखडपणे मांडलीत. तर हे होते आपल्यासोबत पुण्याचे माजी पोलीस संचालक PS पस्त्रीचा. त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुणेकरांनी प्रशासनाला आणि प्रशासनाने पुणेकरांना एकमेकांना जर का सहकार्य केलं तर पुणे बस डेचा हा उपक्रम आहे तो कायमस्वरूपी राबवला जाऊ शकतो आणि तो अतिशय यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतो. पिंपरी चिंचवड ते पुणे दरम्यानचा रस्ता ट्रॅफिक जामनं भरलेला असतो, पण आज पिंपरी चिंचवड आणि पुणेकरांनी सकाळच्या बस डेला प्रतिसाद देत PMPनंच प्रवास केल्यानं हा रस्ता अगदी मोकळा दिसला. आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी घेतलेला हा आढावा. पिंपरी चिंचवड पासून निघालेलो आहोत आणि पिंपरी चिंचवडच्या इतर परिसरात काय स्थिती आहे याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमची टीम सध्या या रोडवरून जाते. तुम्ही पाहू शकता की पिंपरी चिंचवडचा हा मुख्य रस्ता आहे जो इथून मुंबईला जातो आणि मागच्या बाजूला हा पुण्याला जातो. ते एकंदरीत पाहता आज रस्त्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारची मोठी वाहनं, 2 व्हीलर म्हणा, 4 व्हीलर म्हणा किंवा इतर मोठी वाहनं अजिबात दिसत नाहीये. जर पिंपरी चिंचवड बद्दल बोलायचं झालं तर पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पुणे बस डेला खूप उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. मी तुम्हाला दाखवू शकतो की इथे बघा 4 लेन आहेत. 2 लेन देहू रोडकडे जाणारे आहेत तर 2 लेन ज्या आहेत त्या पुण्याकडे जाणारे आहेत. आम्ही ज्या लेनवर उभे आहोत तो लेन पुण्याकडे जाणारा आहे. पण कुठल्याही प्रकारची वाहनांची गर्दी किंवा ट्रॅफिक जाम आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. एरवी जर बघायला गेलं तर पुण्याकडे जाताना कुठल्याही वेळेस या रस्त्यांवर फार मोठी आपल्याला गर्दी पाहायला मिळते. त्याची कारणंही सुद्धा बरीच आहेत. पण 2 व्हीलरचा जो समावेश आहे तो खूपच जास्त असल्यामुळे एकंदरीत ट्रॅफिक जाम होण्याचे हे मुख्य कारण मानलं जातं. आज जर बघायला गेलं तर पुणेकरांनी ठरवूनच आपल्या ज्या गाड्या होत्या 2 व्हीलर 4 व्हीलर्स त्या स्वतःहून घरी पार्क केलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त त्यांनी जर वापर कुठल्या गाड्यांचा केलेला असेल तर तो PMPच्या गाड्यांचा. एकंदरीत पाहता PMP प्रशासनातर्फे खूप चांगली इथे सोय करून देण्यात आलेली आहे. चांगला उपक्रम त्यांनी सुद्धा राबवलेला आहे की पुणे बस डेला पुणेकरांना कळावं की PMPच्या बसने प्रवास केल्यानंतर पुण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत मग ते प्रदूषणाला घेऊन असावेत किंवा ट्रॅफिक समस्येला घेऊन असावेत आणि एकंदरीत जी इकॉनॉमी आहे, एक सामान्य जो पुणेकर आहे त्याच्या खिशाला कशी काय PMP परवडू शकते या सगळ्यांचा विचार करता पुणेकरांनी आज पहिल्यांदा चांगलं पाऊल उचलून दाखवून दिलेलं आहे की पुण्याच्या समस्या सोडवण्यासाठी ते सक्षम आहेत. पिंपरी चिंचवड येथून कॅमेरामॅन अविनाश सोबत महेश बागल, साम मराठी, पुणे. तर आपण बघितलं की पिंपरी ते पुणे हा नेहमी गजबजलेला जो रस्ता असतो तो आज मोकळा आहे आणि त्याचं कारण म्हणजे आजचा पुणे बस डे यशस्वी झालेला आहे. आपण जर का बघितलं तर आज पुण्याचे जे पेट्रोल पंप आहेत तिथेही फक्त 40% खासगी वाहनं दिसत आहेत. हे सगळं फक्त एकच सांगतायत की पुणे बस डे हा उपक्रम पुणेकरांनी अतिशय पूर्ण विश्वासाने यशस्वी केलेला आहे. पुणे बस डेच्या या विशेष कार्यक्रमात आत्ता इथे घेतोय छोटीशी विश्रांती.